श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. नमस्कार मंडळी. आता आपण तर्पणाचा थोडक्यात विधी पाहू. सर्वात अगोदर आपण शुद्ध स्नान करून स्वच्छ कपडे, शक्य असेल तर धोतर नेसून जो काही नैवेद्य केलेला आहे तो एका पानामध्ये थोडं थोडं वाढून घ्यायचं आणि तो नैवेद्य देवाला दाखवायचा. देवाला दाखवलेला नैवेद्यच आपल्या पितरांसाठी ठेवावा लागेल. आता ह्या नैवेद्याचं ताट घेऊन एका ठिकाणी उत्तम बसायचं. तुमच्यासमोर आचमनासाठी पळी, भांडं, शक्य असेल तर काळे तीळ थोडे, थोडे तांदूळ, पाणी एवढं घेऊन आणि ताम्हण घेऊन बसायचं. बसलात? हां. तुम्ही आचमन करत असताना पूर्वेकडं तोंड करायचं आणि 3 वेळा पाणी प्यायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. चौथ्यांदा पाणी तांब्यात सोडायचं. परत आचमन करायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. आता आपल्या समस्त शरीरामध्ये असणाऱ्या अनेक देवतांचं स्मरण आपण करणार आहोत. हात जोडून स्मरण करायचं आहे. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. आता व्यवस्थित प्राणायाम करायचा आहे. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा, तो कोंडायचा आणि सावकाश सोडायचा. प्रणवस्य परब्रह्म ऋषी देवी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. ओम भू, ओम भुवा, ओम वः, ओम जनः, ओम सत्यं तत्सवित्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. अपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम. आता पूर्वेकडेच तोंड करून हातामध्ये 2 दाणे तांदूळ घ्यायचे. घेतले? आता ते तांदूळ घेऊन मी म्हणतो तसं ऐकायचं. धुरीलोचन संज्ञकानां विश्वेशां देवानां. आता ते तांदूळ सोडायचे, तांबडामध्ये सोडून द्यायचे. 2 दाणे तीळ घ्यायचे. अस्मत समस्त पितुः एतेषां एतासां श्रेयार्थं मोक्षार्थं तृप्त्यर्थं देश कालादि अनुसारतः पित्रादीनुद्देश्य कन्यागते सवितरी महालयपर पाक्षिक पार्वणेन विधिना समस्त पितृकृपाप्राप्त्यर्थं यथाशक्ति यथामति यथा मिलितद्रव्यैः पितृद्देशेन तदांतर्गत वसु रुद्र आदित्य स्मरण नैवेद्य तिलतर्पण प्रार्थनां करिष्ये. ते तीळ आणि पाणी ज्यांचे वडील नाहीत त्यांनी अंगठ्याकडून सोडायचं आणि ज्यांचे वडील आहेत किंवा पती आहेत त्यांनी सरळ ते तीळ आणि पाणी ताम्हणात सोडायचं. आता तुम्हाला मी जी यादी पाठवून दिलेली आहे ती यादी तुमच्या समोर घ्या. आपण जे नैवेद्याचं ताट वाढलंय ते ताट दक्षिणेकडे ठेवायचं. आपण दक्षिणमुखी व्हायचं, दक्षिणेकडे तोंड करायचं आणि त्या नैवेद्यामध्ये जिथे भात ठेवलेला आहे त्या भातावरती तीळ अंगठ्याकडून तीळ आणि पाणी त्या भातावरती प्रत्येक जे तुम्ही मी नाव यादी दिलेली आहे त्या प्रत्येकाच्या नावाने तीळ आणि पाणी नाव घ्यायचं, त्यांचं गोत्र सांगायचं आणि पाणी सोडायचं. जवळपास ती 12-15 लोकं आहेत. त्यापैकी जेवढे मृत आहेत, दिवंगत आहेत, त्यांच्याच नावाने त्या भातावरती तर्पण द्यायचं आहे. समजा तुम्हाला आत्या माहिती आहे पण तिचं नाव माहिती नाही, तर आपण त्या ठिकाणी गंगाबाई, यमुनाबाई अशी नद्यांची नावं घेऊ शकतो. पुरुष कोण आहेत, माझे काका होते पण नाव माहीत नाही, तर त्यांच्या ठिकाणी आपण देवतांचं नाव घेऊ शकतो आणि त्यांच्या नावे तर्पण देऊ शकतो. सगळ्यांच्या नावाने तर्पण झाल्यावर 4 धर्मतर्पण सांगितलेले आहेत. म्हणजे पूर्वीच मी सांगितलं होतं, म्हणजे ज्या ज्या लोकांचे आपल्यावरती उपकार आहेत पण त्यांची नावं किंवा तो व्यक्ती माहीत नसतो. जसं पहिलं त्याला धर्मपिंड म्हणतात किंवा धर्मतर्पण म्हणतात. ते म्हणजे जेवढे समाजसेवक आहेत, जेवढे ऋषीमुनी होऊन गेले, जेवढे महान नेते होऊन गेले,
त्यांचे उपकार आपल्यावरती आहेत, मग त्या प्रत्येकाच्या नावाने एकदा तर्पण जोडायचं. दुसरं, आपल्यावरती उपकारकर्ते जेवढे आहेत, ज्यांनी आपल्यावर प्रत्यक्ष उपकार केलेत, पण त्यांचं नाव माहीत नसतं. म्हणजे आपले सुतार असतील, घरातले कामवाली लोकं असतील किंवा आपल्या मजूर असेल आपल्या घरचा, पण ते आता दिवंगत आहेत, त्यांच्या नावाने. तिसरं आहे तर्पण ठेवायचं ते जीवराशी. म्हणजे ज्या झाडाची फळं आपण खाल्ली आहेत, ज्या गाईचं दूध प्यायलो आपण किंवा जे क्रिमी कीटक आपल्याला सहाय्य करतात, त्या प्रत्येकाच्या नावाने एक तर्पण द्यायचं. म्हणजे प्रत्येकाच्या ते जेवढे जीवराशी आहेत माहीत नसलेले, त्या प्रत्येकाच्या नावाने एकदाच तर्पण द्यायचं. आणि चौथं तर्पण म्हणजे अप्रत्यक्ष, म्हणजे जी सेनेत लोकं कित्येक शहीद होतात, जे शेतकरी आपल्यासाठी काम करत आहेत, असे अप्रत्यक्ष आपल्यावर उपकार करणारे जेवढी आहेत, त्या प्रत्येकाच्या स्मरण करावं आणि एकदा तिलतर्पण करावं. अशी एकूण 4 वेळा धर्मतर्पण दिल्यानंतर तो नैवेद्याचा ताटासमोर प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना कशी असणार आहे? हात जोडायचे आहेत आणि आपल्या समस्त पितरांचं स्मरण करत म्हणायचं, हे पितरांनो, हे प्रियजनांनो, तुमचे अनंत उपकार आमच्यावरती आहेत. असेच उपकार, अशीच कृपा आमच्यावरती सदैव ठेवावी. तुमच्यामुळे आम्हाला हे सुंदर जन्म, हे नाव, हे गोत्र, हे शिक्षण, हे संस्कार मिळालंय. त्यामुळे तुमचे अनंत अनंत धन्यवाद. तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचं नावलौकिक, तुमची कीर्ती, तुमचं कौतुक वाढावं म्हणून मी सदैव प्रयत्न करत आहे, आम्ही सर्व. पण तरीसुद्धा बऱ्याचदा न्यूनता राहते, आचरणामध्ये थोडी गडबड होते, म्हणून आम्हाला क्षमा करावी, क्षमस्व. तिसरं, आम्ही तुमचे अनंत उपकार आमच्यावरती आहेत. तुमच्यासारखे पित्र मिळालेत हे आमचे आमच्यावर भगवंताची कृपाच म्हणतो. आम्ही आपल्यासारखे लोकं मिळून धन्य झालो. तुमचे आई, वडील असे जवळची लोकं असतील तर त्यांना मनापासून आय लव्ह यू म्हणावं. तुम्हाला मिस करतोय, तुमच्यावर खूप प्रेम करतोय. तुमची उणीव आम्हाला जाणवते, पण तुमची कृपा मात्र आमच्यावरती अखंड ठेवावी. आमच्या घरादारावरती तुमचे कृपाछत्र, तुमचे आशीर्वाद सदैव राहावेत. आमच्या मुलाबाळांवर तुमची कृपा राहावी. आमचे जेवढे काही परिवारातले बांधव आहेत, त्या सर्वांना सद्बुद्धी द्यावी. सर्वांचे कल्याण, सर्वांचे हित आपण करावेत. आपल्या कृपेनेच भगवत कृपा आम्हाला मिळणार. त्यामुळे भगवत कृपेसाठी आमच्यावर अवश्य तुमची कृपाछत्र ठेवावे. तुमच्या ह्या वर्षभरामध्ये तुमचं काही काही घडलं असेल, तर ते अवश्य त्यांना असं प्रार्थनेत सांगावं. पुढच्या वर्षीचे जे तुमच्या काही संकल्पना असतील, लग्न मुंज करायचे असेल, वास्तू जागा घ्यायची असतील, तीही प्रार्थना करावी. आमच्या अडचणीतून सोडवा, अशी प्रार्थना करावी. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या ज्या ताटावर तुम्ही मांडलेलं आहे, दक्षिणेकडे तोंड करून एक साष्टांग दंडवत करावं. शक्य असेल तर 2दा करावेत. एक दंडवत आपल्या नावाने, एक नमस्कार, आणि एक दुसरा आपल्या घरातले जेवढ्या आहेत, त्या प्रत्येकांचे मिळून एक नमस्कार करावा. असे द्वै नमस्कार, 2 नमस्कार करावे. 2 नमस्कार करून पुन्हा पूर्वेकडे तोंड करून बसावं. आचमन करावं, म्हणजे 3 वेळा पाणी प्यायचं आणि चौथ्यांदा पाणी सोडायचं. आणि एवढं करत असताना आपल्या पितरांचं स्मरण करून, मनापासून स्मरण करून, आ जो भूरिभोजन म्हणजे त्यांच्या नावाने अन्नदान किंवा इतर दानसुद्धा करण्याची पद्धत आहे. किमान अन्नदान तरी करावं. प्रत्येक पितरांच्या नावाने एक अन्नदान शक्य असेल तर उत्तम, नसेल तर जेवढं शक्य आहे तेवढं भूरिभोजन अन्नदान करावं. त्याचा संकल्प की मी तुमच्यासाठी, तुमच्या प्रित्यर्थ योग्य माणसांना अन्नदान करत आहे म्हणून संकल्प करून पाणी सोडायचं. आणि पुन्हा एकदा आपल्या पितरांचं स्मरण करत समस्त पितृअंतर्गत भारतीय रणमुख्य प्राणांतर्गत वसु रुद्र आदित्य प्रेरणया प्रीत्यर्थम श्री गोपालकृष्ण प्रियंताम सुप्रीतो वरदो भवतु तथांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणून 2 दाणे तांदूळ आणि तीळ तांबडामध्ये सोडायचे आहेत. छोटासा हा तर्पण विधी, याच्यातून तुमचे पितृ समाधानी होऊ देत, कृतार्थ होऊ देत, तृप्त होऊ देत आणि त्यांची कृपा तुमच्यावर अखंड राहू देत, अशी प्रार्थना करून हा विधी संपवतो. गोपालकृष्ण भगवान की जय.